रायगडमध्ये 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या जागेची पाहणी केली आहे। उद्या उद्धव ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आहेत। सकाळी 11 वाजता ते नांदेड विमानतळावर दाखल होतील। ठाकरे गटाचे नेते नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत। 19 डिसेंबरला खालापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यात खालापूरमधील 40 ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। शरद पवारांची नवी मुंबईमधील कळंबोलीमध्ये जाहीर सभा पार पडते। स्वाभिमान सभेतून पवार कार्यकर्त्यांना संबोधित करतायत। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे या सभेला यांची उपस्थिती असणार आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। तसंच आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। पश्चिम रेल्वेवर उद्या उमरोळी ते पालघर 2 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे 10 ते 12 वाजेपर्यंत 2 तास रेल्वे सेवा खंडित करण्यात येईल। नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे 22 जानेवारीपर्यंत हा भुयारी मार्ग बंद राहणार आहे। यामुळे प्रवाशांना पाम बीच मार्गे प्रवास करावा लागेल।